नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरू झाले आहे। मग आता तुम्ही नवीन पोर्टलवर म्हणजे नवीन वेबसाईटवर या ठिकाणी अर्ज भरू शकता। तर मग माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल कोणते आहे तर ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज या ठिकाणी भरू शकता। तर मग अर्ज सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंट क्रिएट करावे लागेल। मग अकाउंट क्रिएट केल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरू शकणार आहे। तर मग माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही। तसेच माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत। मग या ठिकाणी अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं ऑप्शन येईल। मग हा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला आधी आधार नंबर या ठिकाणी विचारला जाईल। सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्या ठिकाणी सेंड OTP जाईल। मग ते गेल्यानंतर या ठिकाणी क्रिएट अकाउंट या ठिकाणी लॉग इन येईल आणि क्रिएट अकाउंटला तुम्ही क्लिक करायचं आहे। क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड त्या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे। तुमचं जिल्हा, तालुका, विलेज, कॉर्पोरेशन त्या ठिकाणी तुमचा तालुका किंवा तुमची नगरपालिकेचं नाव टाकायचं आहे। ऑथोराइज्ड पर्सन तुम्ही कोण ऑथोराइज्ड पर्सन आहात, जनरल वुमन आहात, क्लस्टर आहे, अंगणवाडी सेविका आहे, ग्रामसेवक आहे, वार्ड अधिकारी आहे, आशा सेविका आहे का कोणी त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे। ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून परत OTP येईल आणि OTP आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे आणि अर्ज भरण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मग अशा प्रकारे इथून तुम्ही नवीन अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, ही नवीन माहिती आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांना लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजेत, त्यांना ही माहिती मिळाली पाहिजेत। आपण आणखी डिटेल माहिती याविषयी घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।